सांगली महापालिकेच्या 8 स्वीकृत नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या प्रस्तावांची तपासणी आयुक्त संजिता महापात्रे यांनी केली. कायद्यातील अटींची पूर्तता केली नसल्याने 16 इच्छुकांचे प्रस्ताव अपात्र झाले. यात भाजपाचे 5, काँग्रेसचे 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे 2 तर 5 सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. एकूण 73 अर्जांची 57 जणांचे प्रस्ताव पात्र ठरले आहेत. दरम्यान 8 स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी शुक्रवारच्या महासभेत होणार आहेत. या निवडीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. महापालिकेच्या 8 स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी शुक्रवार दिनांक 17 रोजीच्या महासभेत होणार आहेत. त्यासाठी गटनेत्यांकडून प्रस्ताव मागवले होते. भाजपच्या 4 जागांसाठी 29 जणांचे, काँग्रेसच्या 2 जागांसाठी 22, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाच्या 2 जागांसाठी 17 इच्छुकांचे प्रस्ताव नगर सचिवांकडे गटनेत्यांनी पाठवले होते. तर सामाजिक कार्यकर्ते द बर्वे, रवींद्र वळवडे यांच्यासह 5 जणांनी देखील प्रस्ताव दिले होते आणि या पत्रांची छाननी गुरुवारी पूर्ण झाली. त्यानंतर नगर सचिव सहदेव कावडे यांनी सर्व प्रस्ताव आयुक्तांकडे तपासणीसाठी दिले. आयुक्तांनी प्रस्तावांची तपासणी केली. यामध्ये 16 जणांचे प्रस्ताव अपात्र ठरले. यामध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक विशाल कलगुटकी, ताजुद्दीन शेख, सूरज कांबळे, नितीन मिरजकर, भाजपाचे राजकुमार चूक, स्मिता पवार, उदय मुळे, अभिमन्यू भोसले, उज्ज्वला चौधरी, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाचे सुरेश शिंगे, शिशिर जाधव आणि सामाजिक कार्यकर्ते द बर्वे, रवींद्र वळवडे यांच्यासह 5 जणांचे प्रस्ताव देखील अपात्र ठरले. छाननीनंतर भाजपाचे 24, काँग्रेसचे 18 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार पक्षाचे 15 प्रस्ताव अपात्र ठरले आहेत. यापैकी 8 जणांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी मिळणार आहे. स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी शुक्रवार दिनांक 17 रोजी सभा होणार आहे. या सभेत निवडी होणार आहेत. इच्छुकांनी आपल्या नेत्यांजवळ फिल्डिंग लावली आहे. भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे नेते शुक्रवारी सकाळी 10 वाजता गटनेत्यांकडे स्वीकृत नगरसेवक पदाची नावे देणार आहेत. त्यानंतर महासभेत महापौर धीरज सूर्यवंशी स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी जाहीर करतील. यामुळे या निवडीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. स्वीकृतसाठी प्रमुख उमेदवार भाजप केदार खाडीलकर, पांडुरंग कोरे, बाबासाहेब आळतेकर, मनोज सरगर, विश्वजित पाटील, अजिंक्य पाटील, शीतल लोंढे, राष्ट्रवादी काँग्रेस पद्माकर जगदाळे, आकाश माने, स्नेहल सावंत, आयेशा नायकवाडी, राधिका हारगे, दिगंबर जाधव, काँग्रेस अमित शहा, समीर बिरनाळी, तौफिक शिकलगार, प्रमोद सूर्यवंशी.